नमस्कार मंडळी, मस्त वांगे वाफवून घेतले, थोडं मीठ टाकले, तिखट, मीठ, हळद, शेंगदाण्याचा कूट, सगळे मसाले, धने पावडर छान व्यवस्थित परतून घेतले. थोडीशी हळद टाकली. मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे वांगे. मस्त खारं वांग्यासारखं खारं वांगं पण करू शकतात तुम्ही, रस्सा पण करू शकता. वरतून कोथिंबीर टाकली, छान भाजी अशी तयार केली. थोडी उकळी येऊ द्यायची छान व्यवस्थित. मग आयुषला मी शाळेत नेलं. थोडा वेळ मला काम होतं अंगणवाडीत. थोडा वेळ खेळला आयुष. तिथून मग घरी आले. मला ब्लाऊज आरीवर्क केलं होतं मी. ब्लाऊज शिवायचं होतं. मला भीती वाटू लागली, सूई कुठे तुटते काय की माझ्या हाताने. सूई तुटली की ओढून खूप जोरात लागते. सूईवर लक्ष देऊन शिवावं लागते आरीवर्क केलेलं ब्लाऊज. नंतरच हळूहळू शिवले मी ब्लाऊज. कंप्लीट केलं. आरीवर्क करून मी 8-10 दिवस झालं तर माझा आयुष मला किती परेशान करू लागतं. मस्त. त्यानंतर मला लटकन येत नव्हतं. मी ट्राय केले यूट्यूबवर बघून. ब्लाऊजला लटकन केले. मी सासूबाईंना पण ब्लाऊज शिवायला मदत केली. त्यांना पण खूप छान ब्लाऊज येतात शिवायला. त्यानंतर मस्त असा गळा मी व्यवस्थित सावकाश शिवून घेतले. त्यानंतर मस्त लटकन ते तयार झाले. हळूहळू जोडून घेतले. त्यानंतर माझा हातावर चंद्रकोरचा आकार टाकला. पाठीमागे वेगळा गळा टाकला. असं लटकन केलं मी 2 वेळी. कसे वाटले नक्की कमेंट करा. हे बघा, आरीवर्कचं ब्लाऊज केलेलं कंप्लीट झालं माझं. मीच केले आरीवर्क, मीच शिवले. कोण केलेली खुशी वेगळीच असते. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.